तर आजचा ओमराजे निंबाळकरांचा प्रवेश एवढा महत्त्वाचा का होता, तर आपण जाणून घेऊया त्याच्या मागची कारणं. तर पक्षांतरबंदी कायदा असताना देखील आपला लाडका नेता पक्ष बदलतो तरी कसा? तर आज जाणून घेऊया पक्षांतरबंदी कायदा म्हणजे काय. तर त्याचं झालं असं, 1967 मध्ये हरियाणामध्ये गयालाल नावाच्या एका आमदाराने एका दिवसात 3दा पक्ष बदलला. तर त्यानंतर त्याच्यावरती काहीतरी ठोस करावं म्हणून 1985 मध्ये राजीव गांधी यांच्या सरकारने एक महत्त्वाची 52वी घटना दुरुस्ती आणली. तर त्यानुसार राज्यघटनेत 10वे परिशिष्ट ऍड करण्यात आले आणि या परिशिष्टालाच पक्षांतरबंदी कायदा असे म्हणण्यात आले. तर पक्षांतरबंदी कायद्याचा सरळ सोपा अर्थ असा पाहिला तर पक्षांतर केले तर आपले पद रद्द होते. परंतु या कायद्याला काही अपवाद देखील आहेत. तर अपवाद असा आहे की एकूण संख्येच्या 203 एवढ्या लोकांनी जर पक्षांतर केलं तर ते पक्षांतर व्हॅलिड मानलं जातं व त्यांचं निलंबन होत नाही. तरी हे पक्षांतर व्हॅलिड समजणं व त्यांच्या निलंबनाचा निर्णय घेणं हा अधिकार सर्वस्वी सभापतीचा म्हणजेच अध्यक्षांचा असतो. तर हीच गोष्ट आज अतिशय महत्त्वाची होती. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील 203 खासदार घेऊन जाणे म्हणजेच 9 पैकी 6 खासदार सोबत घेऊन जाणे, अन्यथा इतर खासदारांना त्यांचे पद गमवावे लागले असते. म्हणून आज ओमराजे निंबाळकरांचा जो काही प्रवेश झाला आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि निर्णायक होता. परंतु या सर्व राजकारणात लोकशाहीचा ऱ्हास होत चाललेला आहे व लोकशाहीची हुकुमशाही होण्यास वेळ लागणार नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भीती आधीच दर्शवलेली आहे की वापरकर्त्यांनी ठरवायचं आहे लोकशाही टिकवायची आहे की हुकुमशाही करायची आहे. धन्यवाद. आपली मतं आणि कमेंट्स नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा.